ब्रेकिंग न्यूज. PM किसान योजनेच्या 7 मोठ्या अपडेट्स. हेडलाईन 1. पुढील 2000 हप्त्याची प्रतीक्षा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची पहिली आणि सर्वात महत्त्वाची बातमी आहे PM किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील 2000 रुपये हप्त्याबाबत. सध्या देशभरातील कोट्यावधी शेतकरी एका प्रश्नाचं उत्तर शोधत आहे. पुढचा 2000चा हप्ता नेमका कधी जमा होणार? मागील म्हणजे 23वा हप्ता जून महिन्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर आता पुढील हप्त्याची उत्सुकता वाढली आहे. काही माध्यमांमध्ये पुढील हप्ता ऑक्टोबरच्या सुमारास मिळू शकतो अशी माहिती दिली जात आहे. मात्र सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या तारखांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत घोषणेची वाट पाहणे योग्य ठरेल. हेडलाईन नंबर 2. KYC अनिवार्य. आता दुसरी महत्त्वाची अपडेट. जर तुम्हाला पुढील 2000 रुपयाचा हप्ता कोणत्याही अडचणींशिवाय हवा असेल तर KYC पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की KYC अपूर्ण असल्यास लाभार्थ्याचा पुढील हप्ता अडकू शकतो. त्यामुळे ज्यांनी अजून KYC केलेली नाही त्यांनी शक्य तितक्या लवकर ती पूर्ण करावी. ही प्रक्रिया ऑनलाईन किंवा जवळच्या CSC सेंटरवरही पूर्ण करता येते. छोट्याशा दुर्लक्षामुळे हप्ता थांबू नये याची काळजी घ्यावी. हेडलाईन नंबर 3. बेनिफिशियरी स्टेटस तपासा. तिसरी मोठी अपडेट म्हणजे बेनिफिशियरी स्टेटस. अनेक शेतकरी वारंवार विचारतात की माझे पैसे आले का नाहीत. अशा वेळी सर्वप्रथम अधिकृत PM किसान पोर्टलवर जाऊन तुमचा बेनिफिशियरी स्टेटस तपासा. तिथे पेमेंट स्टेटस, आधार व्हेरिफिकेशन आणि इतर माहिती सहज पाहता येते. जर काही त्रुटी दिसत असेल तर ती वेळेत दुरुस्त केल्यास पुढील हप्ता मिळण्यात अडचण येणार नाहीत. हेडलाईन नंबर 4. आधार सीडिंग आवश्यक. चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे आधार सीडिंग. तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसल्यास DBTद्वारे पैसे जमा होण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुमचे बँक खाते आधार सीडेड आहे का हे नक्की एकदा तपासा. अनेक वेळा लाभार्थी पात्र असूनही फक्त आधार लिंक नसल्यामुळे हप्ता अडकतो. त्यामुळे ही गोष्ट वेळेत तपासणे महत्त्वाचे आहे. हेडलाईन नंबर 5. कोण अपात्र ठरू शकतात. 5वी अपडेट अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही. काही प्रकरणांमध्ये जमिनीच्या नोंदीतील त्रुटी, अर्जातील चुकीची माहिती, KYC अपूर्ण असणे किंवा पात्रता निकष पूर्ण न होणे यामुळे पुढील हप्ता मिळू शकत नाही. त्यामुळे तुमची सर्व कागदपत्रे आणि माहिती योग्य आहे का हे एकदा तपासून घ्या. जर काही माहिती चूक असेल तर ती लवकरात लवकर दुरुस्त करा. हेडलाईन नंबर 6. 6000 वार्षिक लाभ कायम. 6वी अपडेट म्हणजे PM किसान योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणे सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 3 समान हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी 2000 अशी थेट बँक खात्यात DBTद्वारे जमा केली जाते. त्यामुळे योजना सुरू आहे आणि पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार लाभ दिला जात आहे. हेडलाईन नंबर 7. अधिकृत वेबसाईटवरूनच माहिती घ्या. आजची शेवटची आणि सर्वात महत्त्वाची अपडेट. सध्या सोशल मीडियावर PM किसान योजनेबाबत अनेक अफवा आणि व्हायरल मेसेज फिरत आहेत. काही पोस्टमध्ये हप्त्याच्या तारखा तर काही ठिकाणी नवीन नियम असल्याचे दावे केले जात आहे. मात्र अधिकृत माहिती फक्त PM किसानच्या अधिकृत पोर्टलवर किंवा सरकारच्या अधिकृत घोषणांमधूनच घ्या. कोणत्याही अपुष्टी व माहितीवर विश्वास ठेवू नका. तर आजच्या PM किसान योजनेच्या या 7 महत्त्वाच्या अपडेट्स होत्या. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच अधिकृत अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.